गेल्या काही दिवसापासून दिल्लीमध्ये सीजेपीच्या आंदोलनामुळे देशभरात मोठी चर्चा सुरू होती। या आंदोलनानंतर शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची चर्चा झाली। याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर कंगना राणावत यांच्या नावाने एक कथित पोस्ट व्हायरल झाली। या पोस्टमुळे कंगना राणावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देशाच्या पुढील शिक्षण मंत्रिपदाची जबाबदारी देण्याची विनंती केल्याचा दावा करत आहे। मात्र या दाव्याची पडताळणी केल्यानंतर वेळीच वास्तव समोर आलं। व्हायरल होत असलेल्या पोस्ट ही बनावट असून कंगना राणावत यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर अशी कोणतीही पोस्ट केलेली नाही। तसेच त्यांनी शिक्षण मंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्याची कोणतीही अधिकृत पुरावा उपलब्ध नाही। अनेक माध्यमांच्या फॉरेस्ट चेकमध्ये हा दावा खोटा असल्याचं स्पष्ट करण्यात आला आहे। दरम्यान कंगना राणावत यांनी अलीकडे सीजेपी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली होती, मात्र शिक्षण मंत्री पदाबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही। सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक पोस्ट या फोटो एडिटिंग किंवा एआयच्या मदतीने तयार केले जात असल्याने नागरिकांनी अशा दाव्यांवर विश्वास ठेवू नये। तर एकूणच कंगना राणावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शिक्षण मंत्री पदाची मागणी केल्याचा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे। अधिकृत सूत्राकडून अशी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। त्यामुळे सोशल मीडियावरील कोणतीही व्हायरल पोस्ट शेअर करण्यापूर्वी तिची सातत्यपूर्ण तपासणी करणे गरजेचे आहे।